नमस्कार दादासाहेब, अंजलीबाई. नमस्कार. गुरुजी, अन्नदानाची व्यवस्था नेहमी असते तिथेच आहे ना? हो हो, नेहमीच्याच ठिकाणी आहे. माझा ट्रस्टींशी तसा फोन झालाच होता. आपली पूजा संपेपर्यंत सगळी तयारी होईल. या आपण. मी वस्त्रदानाची तयारी बघून येतो. चला सगळ्यांनी व्हा पुढे. सावकाश. हळू वेदा. मीरा. वहिनी, अगं तू इथे काय थांबली? आज चल. अनन्याताई, तुम्ही पुढे व्हा, मी आलेच. बरं, लवकर या. मला हात दे ना तुझा. मला गरज आहे अगं. आत्मा आणि मनुष्य त्यांचं एक होणं म्हणजे आपल्या शक्तीवर आघात. स्वतःला महागौरी मातेची भक्त म्हणवते आणि साधी देवळाची पायरी सुद्धा चढू शकत नाही. दुर्दैव. माणसाचं कर्म त्याला सुख आणि दुःख दोन्ही मिळवून देतं. काय प्राप्त करायचं ते त्याच्याच हातात असतं. जोडलेलं कधी तोडू नये. मग ते नातं असो किंवा हार. तोडलं की शिक्षा होते. काय झालं? कसं शक्य आहे? चला, सगळं सामान घेतलेलं आहे. उलट ह्याच्यात केळी सगळं. बाईसाहेब, काय झालं? पायाला काही लागलं का? नाही. मग सगळेजण तर आत गेले, तुम्ही का बाहेर थांबला? चला ना. हो, मी येते तुझा आत. जा. हो. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्ध सर्वा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न सार्क्ष्य नेमी स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. या दोघांनी बसायचंय.
आधी हवन करूया आणि मग नंतर अन्नदान वस्त्रदान करूया. गुरुजी आम्हाला सगळं माहिती आहे. अहो तुम्हाला माहिती असलं तरी नववधूला माहिती असलं पाहिजे ना. दिवस कसे पटकन बदलतात नाही. आधी आमच्या अथर्वाच्या बाजूला आमची अंबिका बसायची, पण आता ती गेली आम्हाला सोडून. किती दुःख होतंय ना. काय कुणाला काय सांगणार. ॲक्च्युली मॉम म्हणजे या मंदिरात आल्यानंतर हे होम पाहिल्यानंतर मला पण अचानक अंबिका वहिनीची आठवण यायला लागली खूप. मीरा, तू एवढा विचार करू नकोस. पूजा कर. मला अजिबात वाईट वाटणार नाही. हा वेदा, ये बाळा, इथे येऊन बस. ये. मस्तपैकी फोटो काढून घेऊया बरं. म्हणजे तुझ्या बाबाने तुझ्या मीराईला मारलं की फोटो लागतील ना अंबिका आईच्या बाजूला लावायला. वेदा इथेच बसून राहा आता, म्हणजे पूजेत काही अडथळा यायला नको. हा चला सुरुवात करूया. एक मिनिट गुरुजी. अनन्या, आई कुठे आहे? अथर्व, मी बघते. आलेच. मंजिरी वहिनी, मंजिरी वहिनी, अहो चला ना, बोलत आहेत तुम्हाला. हो, गुरुजींना सांग पूजा सुरू करायला. गुरुजी तर पूजा सुरू करतीलच, पण अथर्वचं काय? तुम्ही आल्याशिवाय पूजेला सुरुवात करणार आहे का तो? चला. ते मला अन्नदानाची व्यवस्था करायची सगळी. मी जरा बघून येते. तू अथर्वला सांग पूजेला सुरुवात कर. मी आलेच. मी बघून आलोय मंजिरी, सगळं व्यवस्थित आहे. आपण आतमध्ये जाऊया पूजेसाठी.
काय झालंय? नाही, काही काम शिल्लक असेल तर मी अजितला सांगते ना, तो करेल. तुम्ही चला. मंजिरी चल ना, पूजेचा मुहूर्त टळून जाईल. हो हो चला, तुम्ही वा पुढे, चला या. वहिनी चला ना. काय झालं? मोबाईल राहिला माझा गाडीत, मी घेऊन येते. मी होते पुढे. तू ठीक आहेस ना मंजिरी? हो मी ठीक आहे, तुम्ही जा पुढे, मी आलेच. हा. अबा आई कुठे आहे? ती रागावली आहे का माझ्यावर? जोवर आई येत नाही तोवर मी पूजा करणार. अथर्व, असं काही झालेलं नाही. अरे नाही, वहिनींचा फोन गाडीत राहिलाय, ते आणायला गेलेत. ती येईलच, आपण पूजा सुरू करूया. मुहूर्त टळून जायला नको. हा. गुरुजी, तुम्ही पूजा सुरू करा. हो. अर्चरी, हे काय होतंय माझ्या बरोबर? मी देवळात का जाऊ शकत नाहीये? कोणती शक्ती अडवते मला आणि का? उत्तर दे मला, उत्तर दे. मंजिरी, हे तुझ्या अपयशाचं फळ आहे. तुझ्या देखत एक मनुष्य आणि आत्मा एकत्र आले. तू काहीही करू शकली नाहीस, हतबल होऊन बघत राहिलीस. एक मनुष्य आणि एक आत्मा यांचा सहवास तुझ्या घरात वाढतोय. त्यामुळे आपली शक्ती क्षीण होत चाललीये. इथून पुढे कुठल्याही पवित्र कार्यात तुला अडसर येत राहणारच. मला वाटलं होतं तू मला आधार देशील, या सगळ्यावरती उपाय सांगशील मार्शरी. उपाय? यावर उपाय मी तुला आधीच सांगितलंय मंजिरी. यावरचा उपाय तुला आधीच सांगितलंय. घरी घे गाडी. आधी अग्नी प्रज्वलित करा बरं. कापूरला
जुष्टोदमुनात्रेयो वसुश्रुतोऽग्निसृष्टुभ इह अग्ने राहु गण गौतमोऽग्निसृष्टुभ अग्न्यावाहने विनियोगाः ओम जुष्टोदमुनाथे यज्ञमुपयाय विद्वान. आजकाल लोक लग्नाचा वाढदिवस हॉटेलमध्ये जाऊन साजरा करतात, पण आपल्या अथर्व साहेबांचं जेवढं कौतुक करावं ते कमीच आहे. हो ना, देवळात येऊन फक्त पूजा नाही करत, अन्नदान आणि वस्त्रदानही करतात. आपल्या अंबिका बाईसाहेब जेव्हा होत्या ना, तेव्हा त्या दरवर्षी इथे या कार्यक्रम करायच्या. तसं बघायला गेलं तर अथर्व साहेबांच्या दुसऱ्या बायकोचं कौतुकच करायला पाहिजे ना. त्यांनी हा कार्यक्रम अंबिका बाईसाहेब गेल्यावरही सुरू ठेवला. आता तूप घालायचंय. जपा कुसुम संकाशम काश्यपयम होतीम तमोरीम सर्व पापग्नम प्रणतोस्मी दिवाकरं नमः. तुझ्या बाबांनी तुझ्या मीराईला मारलं की फोटो लागतील ना अंबिका आईच्या बाजूला लावायला. तुझ्या बाबांनी तुझ्या मीराईला मारलं की फोटो लागतील ना अंबिका आईच्या बाजूला लावायला. तुझ्या बाबांनी तुझ्या मीराईला मारलं की फोटो लागतील ना अंबिका आईच्या बाजूला लावायला. बंद करा हे सगळं. आई, तू बाबाजवळ थांबू नकोस. इकडे पटकन, नाही तर तो तुला मारून टाकेल. वेदा, वाईटच तू बाबा, माझ्या पहिल्याला तू मारलंस. आता दुसऱ्याला पण तू मारणार आहेस. वेदा वेदा, हे बघ, असं काहीच नाहीये बाळा, माझं ऐकून तर घे. नाही आई, बाबा असंच करतो. तुला तर मारून टाकणार आहे. आता बघ ना, त्याने मुद्दाम डोकं टाकलं तुला चटका लागावा म्हणून. अंबिकाबाई साहेबांना अथर्व साहेबांनी मारलं. हे खरंय?
असेलही. आता त्यांची मुलगी बोलते म्हणजे खरंच असेल. म्हणजे एकीकडे पाप करायचं आणि दुसरीकडे इथे येऊन पूजा करायची. पोलिसांनी चौकशी नाही केली का? मोठी माणसं आहेत, यांची पोच मोठी आहे, दाबला असेल प्रकरण.